तालमयी झाकीरभाई या चित्रमालिकेत आज आपण ज्यांचं मनोगत ऐकणार आहोत ते आहेत ज्यांना संगीताचा वारसा त्यांच्या घराण्यातूनच मिळालेला आहे असे सुप्रसिद्ध गायक अली हुसेन. अली हुसेन झाकीरबाईंच्या बद्दल बोलताना म्हणतात, ही माझी एक अविस्मरणीय भेट आहे. उस्ताद झाकीर हुसेन साहेबांची माझी भेट कशी झाली त्याचं एक रूपांतरण तुम्हाला सांगत आहे. साधारण 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. दुपारी 12:30च्या दरम्यान माझे एक मित्र आहेत मंदार वैद्य यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितलं की उस्ताद झाकीर हुसेनजी पुण्यात आले आहेत आणि आपण त्यांना भेटू शकतो. ते हॉटेल मॅरिएटमध्ये उतरलेले आहेत आणि मंदार यांच्याकडे उस्तादजींची काही जुनी छायाचित्र होती जी त्यांना उस्तादजींना भेट द्यायची होती. माझ्या मनात एक विचार आला, इतक्या महान व्यक्तीला भेटण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आणि आम्ही कोथरूडमध्येच राहतो, मॅरिएट फार दूर नाही. मग मी लगेचच त्यांना हो म्हणलो. वेळ वाया न घालवता मी लगेच तयार झालो, कारण मी नेहमीच वेळेच्या आधी पोहोचण्याला प्राधान्य देतो. 2:30 वाजताच आम्ही मॅरिएट हॉटेलला पोहोचलो. त्यावेळेस आम्ही पाहिले की झाकीरभाई लंच करून रेस्टॉरंटमध्ये एका लॉबीमध्ये एका व्यक्तीशी बोलत होते. त्यावेळेस आमची त्यांच्याशी भेट झाली. त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्वाबद्दल आणि आनंदी विनम्र दिसण्याबद्दल मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी त्यांना स्वतःचा परिचय दिला, म्हणजे माझे आजोबा उस्ताद महम्मद हुसेन खां साहेब, माझे वडील उस्ताद अनवर कुरेशी, माझे काका उस्ताद फैयाज हुसेन यांच्याबद्दल सांगितलं. त्यानंतर मी माझ्या फुफाजी उस्ताद गुलाम रसूल खां साहेबांबद्दल देखील त्यांना सांगितलं, कारण उस्ताद गुलाम रसूल खां साहेब आणि उस्ताद अल्ला रखा साहेबांची आणि झाकीरबाई यांच्याशी खूप चांगली ओळख होती. आणि झाकीरबाई त्यांच्या घरी 1990 मध्ये आले होते. त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि मला म्हणाले, आवड आणि जिद्द सोबत ठेवून मेहनत करत राहा. मंदारने त्यांना आपला अल्बम दिला. ते फोटोग्राफ पाहून त्यांना खूप आनंद झाला. मग आम्ही त्यांच्यासोबत एक फोटोग्राफ घेण्याची इच्छा जाहीर केली. खां साहेब, आपके साथ एक फोटोग्राफ ले सकते हैं क्या? त्यांनी खूप सौम्यपणे उत्तर दिलं, हाँ हाँ जरूर ले लो, फिर हमें प्रोग्राम के लिए निकलना है. आणि तो क्षण आम्ही कॅमेरामध्ये कैद केला, पण त्याहूनही महत्वाचं हृदयात साठवला. उस्ताद झाकीर हुसेन यांची नम्रता आणि विनम्रता ही खरोखरच प्रेरणादायक आहे. एका जगप्रसिद्ध आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त कलाकार असताना देखील ते इतकं विनम्र आणि मृदुभाषी होते. त्यांच्या या विनम्रतेमुळेच ते एक महान कलाकार आणि एक आदर्श व्यक्तिमत्वही होते. माझ्या मनात उस्ताद झाकीर हुसेन यांची एक विशिष्ट प्रतिमा आहे. ते त्यांच्या वरिष्ठ कलाकारांशी त्यांच्या नम्र वागणुकीसाठी आणि त्यांच्या कनिष्ठ कलाकारांशी प्रेरणादायी आणि सकारात्मक वागणुकीसाठी ओळखले जातात. एकदा मी त्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं होतं की त्यांच्या करिअरच्या दरम्यान त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला आणि म्हणूनच त्यांनीही तीच सकारात्मकता कायम दाखवली. एका कलाकारासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तो इतका नम्र असावा की त्याने सर्व परिस्थितींमध्ये जुळवून घ्यावे. कलाकारांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले असते आणि मला झाकीरभाई बद्दल प्रेरित करणारी गोष्ट हीच आहे की कलाकार यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, पण त्याचबरोबर इतक्या स्पर्धात्मक वातावरणात दररोज सराव आणि प्रेरणेने शीर्षस्थानी राहणे ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अप्रतिम भाग आहे. आणि मी नेहमीच त्यांचं कौतुक करतो ते म्हणजे जेव्हा जेव्हा ते संगीत मैफिल करायचे तेव्हा त्यांच्या सोबतचे जवळजवळ सर्व कलाकार उस्ताद झाकीर हुसेन यांच्या या गुणाचा उल्लेख आवर्जून करायचे की त्यांच्या सोबतचे कलाकार काय कल्पना करत होते आणि पुढे ते काय सादर करणार आहेत याबद्दल ते अंदाज लावायचे आणि त्यानुसार ते सादरीकरणात योग्य समन्वय साधायचे. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर मी सुदैवाने त्यांच्या विनम्र आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल हे सत्य अनुभवले. आमची उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबतची ही अविस्मरणीय भेट होती आणि ती नेहमीच आमच्या हृदयात बंदिस्त राहील.
हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अमोल काळे या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.